मंडळ. तुमचं काय झालंय, सरकार तुमच्या बाजूने आहे, कायदा तुमच्या बाजूने आहे, पुढारी तुमच्या बाजूने आहेत, सरकार तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे तुम्ही एक बोभाटा केला ह्या 2-4 वर्षात. आमच्यावले अन्याय होतो, आमच्यावले अन्याय होतो. आता खरंच सांगून टाकतो तुम्हाला, अन्यायच नाही. सासूरवास हा शब्द गुरुजीला शिकवाया सुद्धा पुस्तकात राहिला नाही. गुरुजी काय शिकील त्यालाही सासूरवासच आहे. तो गुरुजी काय वांग सासूरवास शिकील त्यालाही सासूरवासच आहे. काल 3 चपात्या नेल ते 4 चालवलं, 1 कोणाला द्यायचे, त्यालाही सासूरवास आहे. सासूरवास नाही तुम्हाला. 15 वर्षापूर्वी महिला मंडळ मुलीचा बाप मुलीला दिवाळीला जर न्यायला आला तर नवरदेवाकडची माणसं त्याला चहा देत नव्हती, पाणी पित नव्हतं. तो मुलीला भेटायचा तर त्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारानं 2 रुपयाची नोट ओली व्हायची मुलीला द्यायचा. आज आम्ही कोटी रुपयाचे बंगले बांधलेत आणि आमच्या बापाचा चहा तुम्ही बंद केलाय तरी आम्ही तक्रार करीना. याच्यातले जेवढे श्रीमंत माणसं बसलेत कीर्तनाला, एकालाही घरी चहा नाहीये सकाळी. लबाड बोलायचं नाही. हे चहा घरी पिते नाही, लय दरिद्री. श्रीमंत माणसं लय हलकट, हे फक्त कडक कपड्यानं झाकून जातात, नाही तर लय भांगार. हे फक्त मोठ्याच बनवून झाकून जात, नाही ते घरी चहा नाही पिती. हे सकाळीच हॉटेल पुढं. आणि चहा काय मोठ्याचा पितात काही, गरीबाचा, सुताराचा, गावंड्याचा, जे इटाराचा जात्यात त्यांचा चहा पिते. अशी दरिद्री बस त्या खुर्चीवर. आणि मग ते सुतार गावंडी फुगीर राहते. ते 300 रुपये रोजाची माणसं. दादा चहा घ्या द्या. दादा नाव काय त्याचं, दादा चहा घ्या ना द्या ना. आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो, थोरल्या मुलानं आपल्या JCB घेतला का, आला तुला खड्डा घ्यायला घेतला का, काला घेतला तुला JCB. दरिद्र्या तुला चहाला पैसे नाही. अरे ते बिचारा इटाराच आहे, जाते तरी 10 लोकांना चहा पाहिजे. ते ही श्रीमंत माणसं लय भंगार मारा. हे फक्त अति पैशावाले असल्यामुळं आपण त्यांना काही म्हणत नाही ना, तर त्यांना भेजे बिजे काय याडपटायचे. ते फक्त लक्ष्मी त्यांच्या घरात असल्यामुळे आपण म्हणजे वांग काय त्यांच्याकडे. आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा, ही आमची शेतकऱ्याची बाई आहे, 3 मुळ्या ऊसाच्या तुडी ती बादली भर धुणं धुती आणि 10 लिटर म्हशीचं दूध काढी ती. सर्दी होईना तिला, सर्दी थंडी तापत बाजूलाच. सर्दी झाली तर ती लगेच कोरा चहा पितीन, मोकळी झाली. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार आहे त्या. अगं तू जगती तरी का आला, जर त्यालाही मोकळं करीना तोही गुंतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन, तूही उलथानं काय करते त्याला. याड पडलं. आजही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. ही श्रीमंत हलकट माणसं मोजी त्या. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा, ताटल्या खाता का निवांत जेवा. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो, आणणारे चहा वजन नाही आहे. गरीबाच्या घरात वजन नाही आहे. आजारी तुम्ही मग बोलायला काय, वजन नाही आहे. अजूनही गरीबाच्या घरात जाऊन पहा, चहा आणणारे. हे श्रीमंत हलकटांचं तसं नाही. खिडकी जवळ जात, अरे सांग ना 2-4, काय मुळ्यात दुखत होतं, सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज जोडून. अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या दरिद्र्यांच्या घरात कपाट डोकाय लागत. शाय का अजून 1 वर्षानं या श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा.
आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा फक्त त्याच्यात. आणि मग ही श्रीमंत माणसं गमेंटीत जगात मरती नाही, नुसते पडेल खाटाव, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. मरती नाही आणि मेले तर यांना कावळा शिवत नाही. भाषण करणारे कटाळे कावळाची येईन. एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मेला, भात वाळला, 10:30 वाजली. भाषण करणारे कटाळे कवर खोटं बोलती. कारण नदीवरच्या दाव्याचं भाषण म्हणजे प्युअर खोटं भाषण. अहो कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी येते ना. तो येड सोडून मेला तरी आपण म्हणायचं त्यांचे आणि आमचे जवळचे संबंध होते. आता काय करता. वाहिला बुद्वी दुःखाची केवळ वाहिला बुद्वी. कीर्तनाचं एकच वैशिष्ट्य आहे, 25 वर्षापूर्वीची स्त्री सूल, मूल आणि संसार होती. आजची स्त्री महानगरपालिकेत आहे. सगळ्यात वैशिष्ट्य आहे. 15 वर्षापूर्वीची स्त्री फक्त चूल मूल एवढीच होती. आजची स्त्री राष्ट्रपती आहे. आजची स्त्री महापौर आहे. आजची स्त्री नगरसेवक आहे. आजवर पटकन उत्तर द्या. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, लबाड बोलायचं नाही. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? जिनं आणली तिची मुलाखत घ्या. जिनं भावाची पोर सून करेल तिची मुलाखत घ्या. तिला भेटा 2 मिनिटं आणि विचारा कस काय. तो आणि झोडाय माणूस मिळाला तिला. तिला जर विचारलं ना धाकट्याचं लगीन करते का, तसा देवाडा सोडीन पण करायचं नाही. भावाची पोरगी जिनं केली असेल ती दिंडीत तुळशीवालीच. भावाची पोरगी शक्यतो करायची टाळावाच, म्हणजे करूच नाही. कोणाच्या डोक्यात आला असेल तर त्याला फोन करा. आता भाऊ मी कीर्तन ऐकलं, तू कोणलाही देव हो, मला नाही करायची. अहो काही झालं महिला मंडळ, आपण जरी आपल्या भावाची मुलगी सून केली तर काही झालं तो तिचा बाप आहे, आपला मुलगा आहे, आपला भाऊ आहे. असं कसं? तो उद्या भांडण झाल्यावर मुलीचीच बाजू घेणार. बाप आहे तो, त्याला काय करायचं बहिणीचं? तो म्हणतो माझी गुड्डी बरोबर आहे, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय, त्याला काय करायचं? तो म्हणतो आपल्या गुड्डीचा दोष नाही. गुड्डी खास, गुड्डी कॉलेजला होती तेव्हापासून गुड्डी खासच. गुड्डी महिना पळून जायची तरी गुड्डीनं कोणाला अंदाज लागून दिला नाही. माई गुड्डी चांगलीची येतं नाही. नाथे बिते काही राहिले नाही महाराज. आता कीर्तनात बसलेल्या 25 महिला अशा निघतील आत्ता माया पुढं, लबाड बोलायचं नाही. यातल्या 25 महिला अशा आहेत का त्या सख्या भावाशी बोलत नाहीत. आज आत्ता लबाड बोलायचं नाही. मला नाव सांगायला लावू नका. भावाशी बोलत नाही. काल गुरुवार सुरू केले. पहिला झाला ना काल. करा करा. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर रात्री धाब्यावर जावला. काय उपयोग त्यात? पार्वतीचा दणका उठला. दुर्गे दुर्गट भारी. शंकर मला लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ. माऊलीनं ओवी लिहिली माझी नाही. जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुष्टी काही. काय त्याचा उपयोग आहे? आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. कडवे 3 आहेत. मुद्दा संपला.
दुसरा मुद्दा माझे गुरु जनार्दन स्वामी म्हणून अभंग त्यांच्या चरणावर अर्पण म्हणून एका जनार्दनी. तिसरी गोष्ट आपल्या कीर्तनाला बोलत जायचं. आता पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे ना हा लय उत्तर आहे, पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. यसला यस नो ला नो. उगाच आम्ही म्हणायचं बैल गा बनन, तुम्ही म्हणायचं त्याच्याच दुधाचा चहा. यसला यस नो ला नो. देव खराय खराय, सड्ड खरे, देव खराय, जन्म खराय, मृत्यू खराय, ज्ञान खराय. संपलं काम. दुसरा मुद्दा, चिंता बिंता काय करायची नाही. येताना आपण काय नाही, जाताना काय नाही. कटेवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. जम्मू नावाचा द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, तिथं विठू नावाचा फाटील आहे. तो अख्ख्या जग यातल्या साखळ्या लावून घ्या. तुम्ही म्हणाल आमच्याकडे शाळेतलं ज्ञान आहे. सासरवाडीला फायदा सोडून कोणाला फायदा आहे? आणि आपल्या ज्ञानाला कोण खातं? कोण खातं एम बीमे? कोण खातं एम? आणि कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्या माणसाला बुद्धी राहती? कुत्र्याला बिस्किट आहेत, काही नालायकांच्या बापांना भाकरी नाही. काय करता पदवीला? काहींचे कुत्रे गाडीत हिंडत त्यात कुत्र्या बरोबर 5 वाजता. तुम्हाला परत ध्यानात द्या. तुम्हाला वाटतं आम्ही शिकेले. कोण खातं त्याला? कोण खातं एम ए? हे एम ए एम फिल पीएचडी काम काय नाही. डीएड बीएड ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी एम एन डीएड आणि बीएड आणि आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि एफ वाय एम टेकन बी टेकन डीर इन डिप्लोमा टर्नर अँड फिटर अँड वेल्डर अँड मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर आणि एमपीएससी यूपीएससी नेट अँड शेटर फार्मसी नाही सिटी नॅग्रीन डीर इन डिप्लोमा एम बी एन हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. कोण खातं ह्यांना? हे एम एन एम ए. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1.5 किलोमीटरला. आणि 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम म्हणजे बाबळीवाणी उतारल्या. कोणी उठायचं 2 खोल्या बांधायची आणि 1 गाडी घ्यायची. काला शाळा. लोकांनी पोरं कुठून आणायची? जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उत आला. कुठून आणायचे पोरं? बरं पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का? तू गाडी वाटे उभी कर, मी आतून पोर आणतो, असं थोडंच आहे. मावळ्याचा बाजार नाही. बरं लोकांना पोरं होतील कश काय? कश काय होतील सांगा तुम्ही? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही. ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही. आणि जे बायका करायच्या मूडमध्ये आहे त्यांना तुम्ही बायका देती नाही. लोक करणार काय? रेंज गेली काहींची, रेंज. बायको नाही. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसना. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र दिसणं. काय करतं त्याला? एकाच एम एन फिमे. या जगात वाक्य नीट ऐका. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, तो जगातला सगळ्यात सुशिक्षित माणूस. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. एम एन बी काय घेऊन बसले तुम्ही? आणि कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्या माणसाला अक्कल राहती? काही लोक म्हणते तो माणूस सुशिक्षित आहे, कारण म्हणे उभ्याने जेवतो. अहो त्याला मुळव्याध आग होती म्हणून उभ्यात नव्हतो, त्यात काय? काही लोक म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडतो, जोडीदार नाही त्याला, काय त्याच्यात? काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही. काय हाय काय त्याच्यात? एक वाक्य ध्यानात ठेवा. धर्माच्या विरुद्ध वागलेलं कधीही ध्यानात ठेवा, ते स्वतःला समाधान देते, जगाला नाही. माऊलीनं ओवी लिहिली, आपण नाही. अगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडीला, आणि दीपा सवे हरपला प्रकाश जाय. ओवी काय सुंदर आहे 4थ्या अध्यायात. एक वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. असं नाही. मग देव अवतार तरी कधी घेतो? 4थाचा अध्याय. मी दैत्याची कुळे नाशी, मी साधूचा मान घेऊसी, आणि मग मी होवोन या उतरे. मी कधी जन्म घ्यायला मोकळा नाही. साधूचा छळ झाला, धर्म बुडायला लागला का म्या दणका दाखवलाच. पुरावा अध्याय नंबर 16 ओवी नंबर 359. शास्त्र म्हणेल ते सांडावेन, राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडून माणसं वागली का दणका बसलाच.
आणि पैशाच्या घमेंडीत मारणारी माणसं धर्म माळत नाही. काय मत आहे तुमचं? घमेंड आहे पैशाची, घमेंड. आणि पैशाच्या घमेंडीत माणसांना एकादच नाही, विषय नाही त्यांचा. रविवारी एकादश आली तर ते म्हणतात काय मटणाचं खाड करता का? नाही. मग ही माणसं एक वाक्य लिहूनच ठेवा आणि सकाळी उठल्या उठल्या वाचीत जा. देव कधी कुणाचं वाईट करत नाही, देव कधीही कुणाचं वाईट करत नाही, पण कर्माची फळं भोगून घेतल्याशिवाय राहत नाही. सुटका नाही कोणाला. नाही नाही नाही, देवाच्या बापाला नाही तर तुम्हाला कोण? देवाचा बाप सोडला नाही देवानं. देवाचा बाप उदाहरण ऐका एका मिनिटात. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. बाप सोडला नाही देवाने. बाप स्वतःचा बाप होता दशरथ, आज राजाचा मुलगा होता, जनकाचा व्यायू होता, सीतेचा सासरा होता आणि क्षत्रिय कुळातला सगळ्यात मोठा राजा होता. बायकोच्या मांडीवर थरफडून मारला आणि आकाशात फटफडणारा जटायू स्वतःच्या मांडीवर मारला. उलटा ऐका, देवाची बायको पळणारा देवाच्या जवळ मेला आणि देवाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला. आपण नुसतं थोडासा पैसा आला, थोडा फ्लॅट बिलॅट 2 BHK झाला, थोडी 4 चाकी घेतली का माणसं काचा बंद करून चालतात. 2 BHK टोन घेतो याकडं फक्त याडफाटा. 2 BHK मग त्याच्या बायकोनं उभ्यानं घर जाळायचं. लक्ष्मी नाही वापरायची, तिच्या उंचीचा दांडकं असलेला झाडू, तिच्या मणक्यात गॅप आहे, उभ्यानं जेवायचं. बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, बुट गाड्यानी बुट घालून जेवायचं. आणि मग यांना वाटत आम्ही लय बुद्धिमान, तुमच्या इतके याडपाट तुम्हीच. हे पैशाची घमेंड आहे. पण 3 वाक्य ध्यानात ठेवा, 3 वाक्य ध्यानात ठेवा. कष्टानं मिळालेली लक्ष्मी नीतीकडे नेते आणि फुकाट मिळालेली लक्ष्मी अधोगतीकडे नेते. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर प्रपंच केले, अख्खे सर्व्हिसवाले रिटायर झाले, येडे झाले. कोणलाही तपासा तुम्ही. 5 वाजता बघा गार्डन मध्ये जाऊन, गार्डन मध्ये कॅमेरा घेऊन जाणे यांची अवसनं पा. कधी सोमवार धरायचं नाही, कधी एकादश धरायचं नाही, कधी माळ नाही, कधी गंध नाही, कधी वारकऱ्याबद्दल नीट बोलायचं नाही, कधी जन्मदात्या आईबापाला कधी जवळ पाहायचं नाही, कधी सासरवाडीचं सोडून कोणचं कल्याण करायचं नाही, मिवणी सोडून कोणाला फोन करायचा नाही. आणि ती माणसं कशात वागली? घमेंडीत. मग गार्डन मध्ये बसत यात बाकड्या आरतीला आला का मंडळी, महाराज बिराज मंडळी, परमार्थ करायला 4 कृपा लागतात. शास्त्र कृपा, गुरु कृपा, अंतकरण कृपा आणि ईश्वर कृपा. माळ घालणं, गण लावणं, इना घेणं, पखवाद वाजवणं, भागवत सांगणं, रामायण सांगणं, कीर्तन करणं बापाची पेन नाही. कोणी उठायचं माया पोरला बापा शिकवा, काल झक मारा शिकवा, त्याचं प्रारब्ध नको का मावळाटा. कोणी उठायचं तसं चालत नाही. काही लोक 6-6 वर्ष आळंदीत राहिले, फक्त धोतारच न्यासाय शिकले, वांग येत नाही काही. या असं चालत नाही. परत नीट ऐका, प्रारब्धाशिवाय परमार्थ घडू शकत नाही. तुमचं मत काय? कोणती व्यक्ती मोठी व्हायला 3 गोष्टी लागतात. 1 प्रारब्ध उत्तम पाहिजे, 2 प्रयत्न चांगले पाहिजेत आणि 3 कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. माणूस मोठा होऊ शकत नाही. नाही 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 नाही, या 3ही गोष्टी एकत्र आल्या म्हणून तर बाई महापौरापर्यंत गेल्या. असं कोणी उठणं पाकवा शिकणं, कोणी उठणं मला भजन करायचंय, बापाची पेंड नाही. मग एका वाक्यात ऐका, कोणती व्यक्ती मोठी व्हायला प्रारब्ध लागतं, यावर तुमचं मत काय? आजही तुम्ही बोलायला काही झालंय का तुम्हाला? कोणती व्यक्ती मोठी व्हायला प्रारब्ध लागतं, 2 प्रयत्न लागतात. नुसतं प्रारब्ध असून काय उपयोग आहे, त्याला प्रयत्न पाहिजे. आणि 3 कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. घमेंडीवर माणूस मोठा होत नाही. काशीला गेला आणि भागवत शिकून आला 4 महिन्यात, 4 महिन्यात भागवत शिकला. 4 महिन्यात
तिकून आला आणि कथा करायला लागला. ज्या गावात कथा ठेवली तिथूनच रुक्मिणी घेऊन गेला. काय करतो त्याला? माना नाही तर नका मानू. महाराजांची भाषा आहे, माझ्या वडिलाची मिराशिगा देवा. आणि महाराजांची स्वतःची भाषा आहे, पुण्य फळले बहुत दिवस भाग्य उदयाचा ठसा, चालो सन्मुख डोलैसा, संत चरण पुण्य फळे बहुत दिवस भाग्य उदयाचा ठसा, चालो सन्मुख डोलैसा, संत चरण पावलो कधी उजळले भाग्य आज कीर्तनाला घेतलेल्या भंग एकनाथ महाराजांचा कडवे 3 आहेत. आणि ह्या भंगाला शेवट एका जनार्दनी आहे. का? माझे गुरु जनार्दन स्वामी, त्यांच्यामुळे त्यांच्या चरणावर अभंग अर्पण, म्हणून एका जनार्दनी आज कीर्तनाला घेतलेला भंग एकनाथ महाराजांचा आहे. कडवे 3 आहेत. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन झालंय सुरू. कीर्तनाला दरिद्र्यवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, दाढीला हात लावून गुडघ्याला हात लावून तंगडे वर करा, यायचं नाही. यायचं नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, गरगाठ व्हायचं. पण ते कीर्तनाला बसलो आपल्या दरिद्र्यवानी बसला आपल्याला चालत नाही. हा, इथं येऊन असा बसतोय आणि तसाच मिळाला मग याची काय गॅरंटी? हा, आणि कीर्तनाला बसल्यावर चिंता बिंता काय करायची नाही. काही जगात खरं नाही. या जगात फक्त कीर्तनच खरंय, बाकी काय खरंय? पाहती नाही का 1.5 महिना काय खरंय? ती नाही 1.5 महिना काय खरंय? अहो, पूर्वी फक्त रामाला वनवास होता, कृष्णाला वनवास होता, शेतकऱ्याला वनवास होता. यावर्षी आमदारांना वनवास आला. काय सांगा? 1.5 महिना झाला अजून घरी आले नाही. जसे गेले तसे गेलेच. लोकांचं डोकं बंद झालंय. फटाका पेटवला का, अरे आज नाही आज नाही, हाती आईला हिजवा बुवा. उद्या 5 वाजता सुनावणी आहे, हिजव 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 हिजव. परत पेटावला फटाका, अरे आपला नाही त्यांचा आहे त्यांचा आहे, हिजव हिजव हिजव. 8 दिवस लोक फटाके वाजू वाजू काढायचे, पेटे हिजल्या, फय फय होईन आणि फय फय होईन. कालपासून थोडं शांत झालं. निमा फटाका पेटला का एखादं म्हणायचं उद्या सुनावणी आहे, बंद कर बंद कर बंद कर. काय पाहते ना, काय खरंय जगात? या जगात फक्त